राज मैं मोगल छावणीत आलो या आम्हास मी घनश्यामरावनी आतडीची खबर घेऊन धाडलं या खरं राजाराम राजा आपल्या कैदेत आहे ती अशी हूल उठवायची तयारी मांडली आहे त्यानं आपणा साऱ्यांना तातडीनं मसलतीस बोलवण्याचं कारण देखील तितकंच महत्त्वाचं असणार याची कल्पना आली असेलच तुम्हाला। स्वराज्याच्या मानकऱ्यांनो मन घट्ट करा। यापुढे आम्ही जे सांगणार आहोत ते नीट ध्यान देऊन ऐका। छत्रपती राजाराम राजे कैदेत आहेत। पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या सरहद्दीच्या मुलखात एका चकमकीत ते मुघलांच्या हाती गवसले। नाही महासाहेब, हे शक्यच नाही। आमचं काळीज आम्हाला सांगते हे मुघल खोटं बोलत असतील। आमचाही हाच कयास होता, परंतु राजाराम राजांची सर्व आभूषणे, भोसले कुळीचा सर्वश्रेष्ठ दागिना, ती कवड्यांची माळ आणि आणि स्वारींच्या छत्रपती शंभूराजांच्या गळ्यातला तो ताईत जो त्यांनी राजाराम राजांच्या दंडात बांधला होता, तो ताईत खानाने पुरावा म्हणून आमच्या समोर ठेवला। मग विश्वास ठेवण्या वाचून आमच्याकडे कुठला पर्यायच उरला नाही। आणि मग औरंगजेब बादशाहकडनं काय सुलूक घेऊन आलाय तो खान? खान म्हणतोय रायगड त्यांच्या हवाली करा आणि आमची आणि बाळराजांचीही कैद चाहतात ते। वासर आता कसे कसे होणार राजे? जानकीबाई, जानकीबाई? हो जानकीबाई, काही करून रायगडाची सर्व तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं, औरंग्याच्या कैदेत असलेले रायाजी आहेत आणि आम्ही इथे पन्हाळगडी सुखरूप आहोत ही खबर रायगडावर येसुबाई मासाहेबांपर्यंत पोचायलाच हवी। राज, या मार्गाने मुघली आशपासनी बगल देऊन आपलं दोन हेर रायगड आणि लिंगाणातल्या दरीतनं गडावर जीवाची बाजी लावून पोहोचवायचा बंदोबस्त करतोय आम्ही। बघूया त्यात यश मिळतंय का ते। नाही, नाही धनाजीराव, जीवावर बेतेल ते आधीच आमच्या पायी या स्वराज्यासाठी रायाजींचे प्राण संकटात आहेत। आता हसून नको। अगदी रास्त बोललात राजे। ह्या वक्ताला जीवावर बेतेल असं काहीही नको। आमचा असा कयास आहे की इतिकाद खानाच्या फौजेत जे जे मराठी सरदार आधीपासूनच आहेत, किंबहुना आत्ता जे फितूर होऊन गेलेले आहेत, त्यांना कौल लावला तर त्याची चाचपणी सुरूच आहे। बघूया त्यात यश येतं का ते। रायगडी गेलेले खबरगीर माघारी आले। रायगडाची काय खबर बात? अद्याप काय बी खबर नाही। अद्याप खबर आली नाही म्हणजे? एवढा वेळ आपले हेर नजरबाज काय करतायत?
आपल्याच राजधानीची खबर बात आपणास मिळू नये? अद्यापही राजे पन्हाळगडी सुखरूप पोचलेत ही खबर गडावर पोहोचू नये एवढी पण क्षमता उरली नाहीये का आपल्यात? आपण असमर्थ आहात तर आम्ही रायगड सर करून गडावर पोहोचू. हिरकणी अंधारा रात्री मुलाच्या प्रेमापोटी तो अवघड कडा उतरून खाली आली. आम्ही आमच्या स्वराज्य प्रेमापोटी तोच कडा चढून गडावर पोहोचू. पण हे स्वराज्य अबाधित ठेवू. चला संताजीराव. राणी साहेब शांत व्हा. आम्ही खंडोबल्लाळांना या कामगिरीसाठी रवाना केलंय. मुघली फौजेतील मराठा सरदारांना भेटून ते यातून मार्ग काढतील. काळजी करू नका. साधू बाबा आमासने आशीर्वाद द्या. बादशाची अखंड कृपा आमच्यावर व्हावी. अरे मोठं साधू बाबा आले आहेत आशीर्वाद घ्यायला या असं म्हणून फसून आम्हाला इथं आणलं वय. माफ करा, आमचा नाईलाज होता. आता काय पकडून नेणार की काय आमासने स्वराज्याची फितुरी केली म्हणून? आणि नेहून नेहून कोणामोरून येणार शिक्षा द्यायला? तुमच्या त्या राजाराम महाराजामोर ते सौताच बादशाच्या कैदीत आहे ती. राव, नीट विचार करून बोला. कोणाविषयी बोलताय याचं भान ठेवा. एवढ्या लवकर बादशाची गुलामगिरी तुमच्या रक्तात भिनली होय? तुमच्या पणजोबांपासून सर्व भोसल्यांच्या सेवेत तुमच्या वडिलांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, त्या रक्ताची तुम्हाला किंमत नाही. राव, राजाराम राजे पकडले गेले म्हणून तुमचे खावीन खुश असतील, परंतु जे पकडले गेले ते राजाराम राजे नसून तो त्यांचा तोतया आहे. राजाराम राजे पन्हाळगडीत सुखरूप आहेत. येसुबाई महासाहेबांची फसवणूक करण्यासाठी औरंगजेबाने विणलेले हे जाळे आहे. स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या तुमच्या वडिलांचा वास्ता. आमचं एक काम करा. बोला. आमच्या अखत्यारीत असेल तर जमवतो. तसं पण तुम्ही बाचा वास्ता दिलाय सा. काही करून जो पकडला गेलाय तो तोतया आहे ही खबर गडावर येसुबाई महासाहेबांपर्यंत पोहोचवा. कामगिरी तशी मुश्किलच आहे. अहो, आजगराला बी लाजवल असा विळका घालून बसलाय तो खान गडाला. हर एक मराठा सरदारावर ध्यान ठेवाया 4 हाशम ठेवलेत त्यानं. ही बातमी गाड्यावर पोहोचवणं मुश्किल आहे. तारा, बसा भाऊ, आपण बसा. राणी साहेब, आम्ही काय केलं म्हणजे आपण विश्रांती घ्याल? राजे, रायगडाची चिंता जीवी सोसवत नाही हो आम्हास. राणी साहेब, रायगडावर स्वार धाडले. आपण चिंता करू नये. थोडी विश्रांती करा. विश्रांती नाही राजे. आम्हाला आमच्यावर असलेल्या जबाबदारीची क्षणोक्षणी जाणीव होते. स्वराज्य अबाधित राखण्याची शपथ घेतली आम्ही. सध्या परिस्थितीत रायगड खुणावतोय आम्हास राजे. तिथे असलेली माणसं आपली आहेत. स्वराज्य आपली जबाबदारी आहे. गडावर असलेली माणसं कशी असतील, कशी लढत असतील या विचाराने काळीच गलबल तर राजे. राणी साहेब, आपली स्वराज्याविषयीची ही तळमळ, आत्मीयता
स्वराज्यावरची आपली निष्ठा दर्शवते. आम्हाला सांगा, या स्वराज्याच्या सेवेसाठी आपली तब्येत उत्तम असणं गरजेचं आहे की नाही? सबब आपण विश्रांती घ्या आणि काही काळ शस्त्रागारातील तालीम बंद ठेवा. नाही राजे, आम्ही विश्रांती घेऊ, पण शस्त्रागारातील तालीम बंद करू नका. एक वेळ अन्न त्यागू, पण तालीम नाही. ठाऊक होतं आम्हाला आपण आमचं ऐकणार नाही ते. सुरू ठेवा तालीम, पण स्वतःला जपा. वक्त बाका आहे. संकटाचे ढग अधिकच गडद होत चाललेत. एतिकाद खान देखील उत्तराच्या अपेक्षेने अजूनही गडावरच थांबलाय. अशा वक्ती एतिकाद खानाच्या मसलतीस काय जबाब द्यावा, या शिवदौलतीचे मानकरी म्हणून आपण सर्वांनी आपला विचार मांडावा. मासाब ही तख्ताची जागा आहे. आपला एक एक मावळा बुलंद आहे. मरायला आणि मारायला कधी बी तयार हवं आपण. पण यो रायगड त्या गनिमांच्या हवाली अजाबात करायचा नाही. नाही नाही नाही, हे समज ठीक आहे. आपण लढू, जीव जास्तवर लढू, गड बी ब्या लागाय. पण कशा जीवावर आपण लढणार आहे मला सांगा की? लढाया पोटात अन्नाचा कण पाहिजे, कोठारात दारू गोळा बारूद पाहिजे, रसद पाहिजे, आणि हे तर दिवसा गणेश धान्याचा कोठारा येता होते. ती पोटात अन्नाचा कण नसल्यावर शिपाई गड्यांनी कुठल्या हिमतीवर लढायचं, कुठनं बळ आणायचं तुम्हीच सांगा आम्हासनी. ह्या वक्ताला फक्त पन्हाळगड सोडला तर बाकी कुठला बी गड शाबूत नाही. समधे गडकोट आणि त्यांच्या सरहद्दीचा समदा मुलूक बादशाच्या ताब्यात आहे म्हटल्यावर महसूल बी अडलाय. जगदंब. सर्व विचार विनिमया अंती आम्हास एकच मार्ग दिसतोय. खानाशी मसलत स्वीकारावी, हा रायगड मुघलांच्या हवाली करावा. आणि आपलं काय येसुबाई? बाळराजांचं काय? जानकीबाईंचं काय? आपल्या राजपरिवाराचं काय येसुबाई? आऊसाहेब, आपण राजपरिवाराला साजेसच वर्तन करू. या अग्निदिव्यातून आपल्याला जावंच लागेल. थोरल्या छत्रपतींनी, आमच्या स्वारींनी स्वराज्याच्या हितासाठी काही वेळेला 4 पावलं माघार घेतली. पण वक्त आल्यावर दुश्मनावर झडप घालून गनिम गडपही केला. आपणही त्याचंच अनुकरण करू. तो औरंग्या पाताळयंत्री धूर्त राजकारणी आहे. त्याचा काय भरोसा राखायचा? आमचा निर्णय झाला आहे. तकलिया, रायगढ़ की हालत देखने लायक होगी और उसके बाद तुम्हारी। क्यों घनश्याम, ठीक कह रहे हैं ना हम खुद तुम्हें आला हजरत के सामने मुगलिया छावनी ले जाएंगे और वहां तुम्हारे चाल चलन और तुम्हारी वफादारी की तहकीकात होगी। लेकिन खान साहब, खामोश। हमें माफी बख्शिए हुजूर, हमने मुगलों का नमक खाया है, हम नमक हरामी कर ही नहीं सकते। अगर अब भी आपको हम पर भरोसा नहीं तो
माँ चंडी की सौगंध, हम बेहद वफादार बादशाही बंदे हैं। सल्तनत पर हम अपनी जान न्योछावर करते हैं। अब हम जिएंगे भी सल्तनत के लिए और मरेंगे भी सल्तनत के लिए। कौन है वहां? तुम्हारी रानी साहब का कोई फैसला हो रहा है या नहीं? हम यहां किसी की राह देखने नहीं आए हैं। जाओ जाके उनको उनका फैसला पूछो। रायगड एतिहाद खानाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय झाला तर मग आपलं काय? आपल्या या बाळराजांचं काय? गडावर इतक्या स्त्रिया लेकी सुना आहेत, त्यांच्या अब्रूचं काय? सांगा येसुबाई, सांगा. भाऊसाहेब, या साऱ्याचा फेरविचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. तिकडे छत्रपती राजाराम राजे औरंगजेबाच्या कैदेत आहेत. इकडे येसाजी बाबा कंक, सांगोजी काटकर आपल्या छातीचा कोट करून रायगड झुंजता ठेवतायत. त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आम्हाला अभिमान आहेच. पण जसे सूर्याजी पिसाळ म्हणाले त्याप्रमाणे गड अधिक काळ झुंजता ठेवण्यासाठी गडावर पुरेशी रसद, दारुगोळा देखील नाही. फौज थकली आहे आऊसाहेब. हो पण येसुबाई. आऊसाहेब, आज खान स्वतःहून हा प्रस्ताव घेऊन रायगडावर आलाय. या वक्तीच आपण त्याला काही शर्ती, अटी घालू शकतो. शेवटी जगदंबेच्या मनी जे आहे तेच होईल. परंतु आज उद्या हा कैलासरूपी रायगड जर पडला तर मात्र आपल्याकडे बोलण्यासारखं काहीही राहणार नाही. आपण पूर्णपणे मुघलांच्या कैदेत असू आणि ते जे बोलतील तेच आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणूनच आम्ही आज हा रायगड खानाकडे सुपूर्त करण्याची तयारी दाखवतो आहोत. पण आमच्या अटी आणि शर्ती मान्य असतील तर आणि तरच. अटी? आणि त्या कोणत्या? मासाहेब, तो खानाला सदरेवर येण्याचा संदेश द्या. हुजूर हुकुम आहे. बड़ी देर हुई आपको आने में रानी साहब. हमारे ख्याल से अब तक रायगढ़ आपको हमारे हवाले कर देना चाहिए था और हमारी मातहत बन आलमगीर की पनाह में आ जाना चाहिए था. इसके अलावा आपके पास कोई और रास्ता भी नहीं है रानी साहब. जबानीला लगाम लावा खान साहेब. आमचा निर्णय झालाय. हा रायगड आम्ही तुमच्या हवाले करू. अल्हम्दुलिल्लाह. पण आमच्या काही अटी आणि शर्ती आहेत. आप शर्तें और कलमे रखेंगी रानी साहब? आपकी किसी भी शर्त और कलमों की दखल भी नहीं ली जाएगी. सफेद कपड़ा हाथ पे बांधकर हमारे साथ चलिए. खामोश. जबानावरा खान. जर आमच्या शर्ती आणि अटी आपल्याला मान्य नसतील तर समशेरी म्यानातून बाहेर पडायच्या आत गडावरून चालते व्हा. एकदा समशेर म्यानातून बाहेर पडली की तिला रक्ताचा अभिषेक घातल्याशिवाय ती म्यान बंद होत नाही. ही मराठ्यांची रीत आहे.
आता फैसला होईल तो रणांगणात. या तुम्ही. आजवर आमच्या दादा महाराजांच्या आशीर्वादाने सुरक्षित आणि सुखासीन आयुष्य जगलो आम्ही. पण आता मरगळ झटकून अपयशाची काच सोडून मस्तकी शास्त्र हाती समशेर घेऊन स्वराज्य सौदामिनी होऊन या महाराष्ट्राच्या नभांगणात गरजू आम्ही. आबासाहेब, आमच्या स्वारींना आणि आम्हास बळ द्या. एक दिवस असा येईल यमुना ओलांडून मराठी मनगट दिल्लीचा तख्त हदरवतील. आबासाहेब, आम्हास आशीर्वाद द्या. शिवतेज उरात साठवण्याचे सामर्थ्य द्या.